सो हाय फ्रेंड्स, ध्वनी चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे की चेतन, गायत्री आणि ओमकार रेसिपी बनवत आहेत, सँडविच बनवतात. आणि आज मला एकदम आराम दिला तिघांनी. सो मी तुम्हाला दाखवते की ते काय काय करतात. त्यांच्या छोट्या छोट्या मुवमेंट मी कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. आणि चेतनने आता सुरुवात केली आहे कोथिंबीर निवडण्यापासून. त्याला कोथिंबीर कधीच आवडत नाही निवडायला, पण आज त्याने सुरुवात केली आहे, तर तिथेच तो वैतागला आहे. तर आपण असंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो तुम्ही आता बघू शकता चेतन आणि गायत्री कामाला लागलेत आणि चेतन न आवडणारं काम करतोय. कोथिंबीर निवड. तुम्हाला कोथिंबीर म्हणून गायत्रीने सगळी कोथिंबीर हे करून ठेवले, वेगळे करून ठेवले. आता फक्त ती धुणार आहे आणि मिक्सर मध्ये टाकायची बस. आणि तुम्ही आता काय बनवताय? आम्ही सँडविचची चटणी बनवतोय. ओके. आमच्याकडे पातेली भरपूर शॉर्ट आहे. केवढूशी घेतली आहे ती? छोटीशी घेतली आहे. थोडी थोडी कोथिंबीर धुतोय. धुवायला नंतर त्रास नाही. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मला बघायचं आहे काय करताय. आम्ही बनवतो आज टोस्ट सँडविच. पहिले आम्ही चटणी बनवून घेतोय. बटाटे उकडायला लावले आहे. आणि लसूण कुठे? हा, लसूण टाकायचे. लसूण राहिली. कुठे राहिली? कपाटात. मिरची किती टाकायच्या? दीक्षू आमची गाईड आहे. केवढ्या बघ दीक्षू, एवढ्या चालतील? किती होत्या पट्ट्या? तोडल्या कोणी? 3 असतील. 3-4 आहे. एवढ्या नको घेऊस, तिखट आहेत त्या. गाईड आहेस ना. एवढं टाकायचं. एक दीड टाक बस. खूप तिखट आहे ती. गायत्री आता लसूण सोलते आणि चेतन बघत बसलाय. लसूण ती सुरीने न सोलता बघ डायरेक्ट हाताने. हे टॅलेंट आहे गायत्रीचं बघ. हाताने सोडायची असते, सुरीने. नाहीतर मी तू भाजी धुवायला घे. तू बसलास का? बसायचं नाही ना. आज आमच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याची सवय नाही ना अचानक. अरे दुसरं टोप घे, भाजी धुता येईल का त्याच्यात? अरे धुतली नाहीये ती. मोठा आणतो तो. थांब. आणि चायनीज बेल पण करणार आहेत वाटतं. सरप्राईज आहे. सरप्राईज. सरप्राईज. ते त्याला आम्ही नाचवतोय आज. चेतनचं वजन कमी होणार आहे. त्याला मगाशी टेन्शन आलं होतं. मी बोलली ना तर तुम्हालाच बनवावं लागणार आहे. आरशात बघतोय, छान दिसतोस. आता आपल्या पातेल्याची साईज वाढलेली आहे. आता चोळ जरा द्या, साबणाने जरा हात लागू दे त्याला. सॅनिटायझर देतो. आणि अशा प्रकारे आपण पहिली भोपळी मिरची सोललेली आहे. सोललेली नाही, धुतलेली आहे. काय होतंय तुला? जरा हायपर टेन्शन झालं. बस झाले 2 बघायला. हा, टोमॅटो घे. कोबी नको ना? कोबी टोमॅटो घे. टोमॅटो बघा. टोमॅटो जाईतले टोमॅटो. एकदम हायजेनिक. जरा धुवू ना चेतन. धुतले. नुसता बुडवून काढतोयस. तसंच काढायचं म्हणजे त्यांना इजा नाही होत मला टोमॅटो. बघ. नो व्हायलेन्स. अरे जरा तुम्हाला हायजीन मध्ये खायला भेटणार आहे आज गायत्री. ते बघ. आणि आम्ही बघणार खाली. बस झाले, एवढे नको आहेत. 5 टोमॅटो नको आहेत. परत दुकानमध्ये संपेल म्हणून नाही. हे घे चेतन, तू लिंबू काढ आणि धू आणि काप. खाली ठेव, हात कापेल. खाली ठेवून कापा. रिस्क घेऊ नका. सतर्क रहिए. आता ह्याच्यात टाक. पिळू. बी काढा, नाही तर ती कडवट लागते. बी नाही असणार कुठेतरी आत असणार. बस टाक. आंबट तुरट खराब झाली तर माझी वाट लागली. पुरे. हे टाक शेंगदाणे.
हे बघा. सगळे टाकू नाही वेळ लागलाय. सगळे टाकू? काय लसूण हा ना? टाक, लसूण लागेल. टाक गायत्री. ए पक्के आहेत की कच्चे आहेत शेंगदाणे गायत्री? कच्चे आहेत. एवढे नको आहेत मग. 4-5-7 टाकले. त्याची चाल नाही निघणार कच्च्याची. हे 101 आहे ती पोरं. त्याची चाल नाही निघणार सोनू. मग एवढे टाकू? हा टाक, अजून लागतील. हे खाऊन टाका. हा बस बस आधी, मला नाही आवडत ते शेंगदाणे. आणि मीठ. बापरे. चाट मसाला. चाट मसाला नाही. लेफ्टला ड्रॉवर मध्ये. हा त्या तो बघ ग्रीन डबाच तो. हे काय आहे? बटर आहे का? बटर आहे तो. थोडस बटर टाकूया, गार्लिक बटर. चटणीत नको चटणी बटर थोडी असते. असंच बोलते ते. बटर टाकलं तर मग ब्रेडला बटर लावण्याची गरज नाही. नको ती डोकी लावू नका. काहीतरी अपडेटेड सँडविच होईल ते. ओंकार बोलतो नको ती डोकी लावू नका, एवढा विश्वास आहे ओंकारला आपला. आणि परत थोडंसंच टाक आधी. नाही हा बस आधी. आता हे वाटायच्यात ना, थोडंसं पाणी टाकायचं. गायत्री जा तू. आलू का भाजी. बस जरा टाक. थोडस बोलली तर मी थोडं. बस बस. हा बस. तो आता ओंकार बघा चटणी वाटतोय. इथे बटाटे उकडत ठेवलेले आहेत. चटणी वाटणं चालू आहे. मिक्सरचं काम आम्ही ओंकारकडे दिलंय, कारण भीती वाटते. चटणी बनवतोय तो. सो आता चटणी झालेली आहे. आपले प्रोफेशनल शेफ ओंकार लिंगायत यांच्याकडून. पॉज करणे परत चालू कर. हे बघ दिक्षू आणून दाखव तुझा. स्वतः टिप्पणी घेतली जाईल आपले मास्टर शेफ दीक्षिताकडून. सँडविच स्पेशलिस्ट. टेस्ट करून बघ. हां परफेक्ट. हे तिकडे बी आहे का? टेस्ट करून बघ. आणि डिफेक्टिव्ह नको पीस निकलायला. टेस्टिंग चालू आहे. मला दाखव थोडी थोडी दाखव मला. प्रसाद नव्हे तो. मिठाची कमतरता झालेली आहे, सो इथे मीठ टाकतात आता. पाहिजेच फायनल टचअप देत आहेत मीठ टाकून. आमची प्रोफेशनल चिडली आहे. नाही काल शेताचे मला असंच थोडा टाक करून नंतर खारट झालं होतं. लास्ट अँड फायनल चटणी. त्यांचा चमचा वेगळा आहे, शेतात आपला वेगळा आहे. ओपन करून नको. सो ही चटणी रेडी आहे आपली. नाईस स्मेल. नाईस स्मेल. ओके. टेस्ट करा त्याला. पण खोबरं पाहिजे होतं. नाही बरोबर झालं. चांगले लागते. बरोबर झालं. बस साईडला करू रे. बस झालं. सो हवं तर बारीक करायचं अजून. झाली आहे टेस्टिंग. छान आहे. बस झालं. डन.
तो आता चेतन टॅमॅटो कापत आहेत. 4 एवढे चिरून झालेले आहेत. कसं वाटतंय नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला? काय नाही, अंगाशी आलंय. कामाला लावलेलं आहे बायकोनी. आज ट्रीट आहे. नुसतं खायला बरं वाटतं, पण असं करायला ना, करून खायला जीवावर येतं कधी, पण लावून द्या आता. मस्त वाटतं. उलट आपण करणार आणि दुसरा खाणार आणि पोटभर खाणार, सो छान वाटतं एकदम. छान वाटतंय. ओके. आणि मला असं वाटतं म्हणजे की मुलींपेक्षा मुलं जेवण खूप छान बनवतात. बरोबर ना? तुम्हाला काय समजतेस माहितीये का? चुकतात मुलं, पण ठीक आहे. चला, सो तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा. अजून एवढं चिरायचंय. हे मी आता टोमॅटो बारीक थोडंफार मध्ये जाड आहे. ए बटाटे शिजले? हा, फाटल्यात म्हणजे शिजले असते. इथे एखादा घेऊन ये. झाकण मारून ठेव ओंकार. आता नेक्स्ट डोबळी मिरची, कॅप्सिकम. जाऊ दे, पहिल्यांदाच करू दे. कापतो. आडवी कापू की उभी कापू कसं ते पण उभी. माहिती. पण त्याच्यातल्या बिया काढा आधी. बी काढ आणि धुवून घे. तुमच्याकडे ताटा नाही काय? बघा ना, मगाशी दादा बोलली मोठा आणि चेतनला. आणि अशा प्रकारे मी भोपळी तुला कशी कापली. ओंकार, मला राईस दे ना तुझा थोडासा. गरम करायला लागेल तुला. नाही दे, चालेल मला. मला नका, जास्त चालेल, भूक लागते. हे बघ गायत्री, येस. धुव आता ते आधी. धुतलेलीच होती, धुतली आहेस? परत आतमध्ये धुवायची. नाही. मग गॅस खाली नाही आहे? जरा परतवतो ना प्लीज. मला आज असं वाटतंय मी राजा आणि तुझी प्रजा. गायत्री, मला वाटतं मी राजा आणि तुझी प्रजा. बरोबर नाही बघ. येस, परफेक्ट. दिसते ना? दिसतेस, भोपळी मिरची सारखी दिसतेस. उरले का त्याच्यात? उरून उरलीस. सो फायनली आता आपले बटाटे रेडी झालेले आहेत. आपण बघू शकता. ओमकार दादा चेक करतोय बटाटे. परफेक्ट. परफेक्ट. चेतन एकदम डेडिकेशनने कांदे कापतोय, तुम्ही बघू शकता. असं दृश्य कधी परत येणार नाहीये. चेतन कांदे कापतोय आणि मग मी रडत नाही. कांदे काप पाण्यात टाकला असतो. हात कापेल. सो आता इथे बटाट्याची भाजी सँडविच मध्ये घालायला आपण रेडी करत आहे. स्पेशल कुक आपले ओमकार बटाट्याची भाजी करत आहे. आपण रेसिपी बघू शकता. फोडणी रेडी झालेली आपली. कसं वाटतंय दादा तुला भाजी बनवताना? एकदम मस्त. आपलं रोजचं झालंय, काहीतरी युनिक. बटाट्याचे तर अर्धे अर्धे चिरलेस. जाऊ दे, मॅश करायचेत ना. स्मॅश करला. हा, नंतर स्मॅश करून टाकू.
आधी स्मॅश करून द्यायला पाहिजे. हे करून घेऊ मग नंतर एकदाच स्मॅश करू खाली उतरवून. लागेल खाली. मीठ घालायचं. नाही झाल्याशिवाय नाही टाकू शकत. स्पायसी पण काहीच नाही होणार. थांबवली नाही नाही थांबव. सो फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. बाहेर जाऊन स्मॅश करते, नो प्रॉब्लेम. आतमध्ये जमत नाही, हात दुखायला लागले. आपण बघूया. भाजी आता मी स्मॅश करते. त्यांचं काम झालेलं आहे, निवांत बसलेत. दादा ते ब्रेड कापतोय. एकदम डेडिकेशन वर्क आहे. आता थोड्या वेळात तुमचं काम होणार येणार. तुम्ही एंड पर्यंत बघत राहा. गायत्री काय करतेस? ब्रेड बटर लावून तयारी करूनच वैतागले. चेतन बसलाय, श्रेयू आलाय आणि ओंकारने भाजी पण केली आहे. ओंकारने मस्त भाजी केली बघा. सो फायनली रेडी झालंय. आता ओंकार टोस्ट करतोयस ना? येस. आणि टाक सगळ्यांचा. बटर पण आहे. हॉटेलला चमचा लागतो. गायत्री इथे चटणी लावते. आम्ही प्रो झालोय. फ्रँचायझी कुठे आहे तर सांगा, आम्ही काम करू शकतो. बॅकअप काम. ठीक आहे. तुला दाखवतो फोन ठेवशील ना एवढा शिकेश. ठीक आहे चल. मला वाटलं तो वीगो पे आहे. होईल रे का लाख्या. एक ब्रेड परत जास्तच झालं. हॅलो हालत खाली की ते झालं की ग्रीन येतं का? इकडे आहे वर. या वर बोलून घे ना. झालं की ग्रीन होतं. हा या वर या. खाऊन जाईल प्लीज. अजून नाही बनवायचे. मी बघतोय, मी फर्स्ट टाइम बघतोय. जयपानचा आहे, जयपान. सामान घेऊन जायचं. नाही तर आपण टोस्ट. आम्ही टोस्टरने करतो. आत्ता उद्या आहे ना. अरे आज थोडं घेऊन जायचं. झालं वाटतं. एक नंबर रे. भारी दिखतंय. शेव 2 देऊ ना. हा 2 खाईल तो. आरामात खाय. 2 खा. खायला आरामात. बारकेच आहे. ठीक आहे. सो आपलं सांडूच तयार. बटर जाऊ त्याच्यावरती थोडं. ऑर्डर आहे. सो आता आपला श्रेयू टेस्ट करतोय. श्रेयू कसं झालं सांग. चटणी घे. खरंच छान आहे की. मन जपायला सांगू. हे बघ, खरंच छान आहे की. बघ इथे शेफ आहे, तिथे स्वतःची तारीफ स्वतः करतायत. एक चटणी, ते चटणी घे ना. एवढी बनवली आहे पोरांनी. त्याची इच्छा नाही होते आज वाटतं. बनव झालंय ते 2. सगळं पण चेतन ही व्हिडिओ आम्ही बघेल तेव्हा काय बोलेल. एवढा पसारा केलाय तर. खाशील तर होशील. नका झाड आहे. रेडी आहे ना.
आता चेतन काय करतोस? आता पुढची ऑर्डर आहे आपल्याला. पुढची ऑर्डर आली. गायत्री तिचं काम करून तिकडे जाऊन बसली आहे. 1 2 3 4 5. मी तिकडे 1 2 3 4 बसून 5. ब्रेड खात बसली म्हणून झुकली. गायत्री आहे इकडे सर. गायो हॅलो. हा येतो. खाली बोलवताय. लिफ्ट मध्ये स्लो होते. का? मला शुगर होता, मला कसं भाजी एकदम बरोबर झाली रे. आहे ना अजून. कोकम वगैरे टाकते. तो पण बटाटा टाकायचा होता. नाही आपण त्याचं साधं सँडविच करूया. झाली इथे. हम्म. हा मस्त आला बघ जरा. एक एक टाकलंस ना तरी चालेल कारण ते मोठे मोठे आहेत. प्लेट्स नाही ना इथे. त्याच्यातच खातो पेपर प्लेट नाही. गायत्री हे कापून ठेव ना. काय ढोबळी मिरची. ढोबळी मिरची. हम्म. हे घे चालू कर. दीक्षू तू चालू कर. हे घे. खूप नशीब काढलंय ना मी. आज सगळं ऐकतं भेटतंय. ठेव कुठचा पण नंतर तो कधीतरी येणारच आहे वरती. परत कचरा आलाय. ए मसाला. ओके हा मेन मसाला राहिला. खाऊन टाकतो. खाऊन टाक. हे खा. तेवढं कुठे थंड आहे खावा. हम्म. रात्री उगाच कापू नको आधी. ते तर म्हणते. बस झाले सोनू आधी थांब. खूप आहे. झालं का चेतन? दे इथं बाकी आहे अजून ठेवायचं. तू खाऊन घे. सो लास्ट आता आलू पोटॅटो स्लाइस. मस्त आजचा बेस झाला आमचा सँडविचचा. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी आहे टेस्ट? टेस्ट कशी आहे आलू स्लाइसची? मस्त मस्त एक नंबर. आता आवडताना वाईट लागणार. सो मित्रांनो आता आमचं सँडविच खाऊन झालेलं आहे आणि आता पुढचा मेनू आहे तो चायनीज बेल. आता ओमकारने सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला नवीन दाखवतो. शेफ आलेले आहेत आमच्याकडे. श्री ओमकार लिंगायत. यस मी दाखवतो तुम्हाला. ओमकारने भोपळी मिरची कापली आहे, कांदा कापला आहे आणि आता कोबी चालू आहे. मला वाटतं तो वेगळ्याच प्रकारची चायनीज वेल करणार आहे. सो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो फायनली स्टार्ट केली आपली चायनीज वेल. कांदा आहे, भोपळी मिरची आहे आणि कोबी आणि आपली शेफ तिकडे आहे आणि आपले शेफ इथे आहेत.
शेजवान, ही चायनीज सेंटरवरची शेजवान टाकायचं नाही, म्हणजे अजून तिखट मस्त स्पायसी. मी इथे गॅसच्या बाजूला उभा आहे तरी पण मला एक मस्त स्मेल येतोय चायनीजचा. फरक फक्त एवढा की ओमकार कढई हलवत नाही आहे, नाही तर प्रॉपर चायनीज बनवणार वाटतो तो. मस्त क्रिस्पी अँड स्पायसी. तुझं संपलं आहे. येत नाही. सो क्वांटिटी थोडी कमी वाटत होती, त्यामुळे शेव अजून टाकले आणि सॉसेस वगैरे परत टाकतोय थोडं. कारण चायनीज भेल ही अशी गोष्ट आहे की आपण खाऊ तेवढी कमीच आहे. सो मस्त मजा येते. खूप मस्त बनवलं आहे, कलर पण एकदम छान आला आहे आणि त्याच्यात त्यांनी अजून शेव ॲड केलं ती क्रिस्पी पण लागेल. मला वाटतं ओमकार तुला अजून दाल खिचडी पण येते. हो, ओमकारची आम्ही खाल्लेली आहे. सो नेक्स्ट ब्लॉग जर आम्ही बनवला तर नक्की दाल खिचडीवर बनवू. आणि आपली चायनीज बिल रेडी आहे. फायनली मित्रांनो चायनीज बिल पण एक नंबर बनवलेलं ओमकार. खूप मजा आली आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला. सो चला तर मग आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.